त्यांची पराकाष्ठा त्या ठिकाणी करतील आणि एक प्रकारचं देशामध्ये राजकारण बदलण्याची आज जी आवश्यकता आहे त्याच्यामध्ये यश संपादन करतील, ज्याचा सार्थ अभिमान किंवा सगळ्यांना होतील एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो. मला आणखीन 2 ठिकाणी जायचं, मी काही अधिक बोलून वेळ घेऊ इच्छित नाही, पण आम्ही आणि त्यांच्या सरकारांना तुम्ही शक्ती द्या, तुम्ही फाशीला द्या आणि तुमच्या या प्रयत्नाला पूर्ण ताकदीनं आम्हाला लोकांची मदत असेल आणि मी तुम्हाला तुमच्या मदतीनं खात्री या ठिकाणी देतो की अकोला तालुक्यात बदल झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तो निकाल आम्ही घेतला आहे. 5 वर्षाच्या पूर्वी एका डॉक्टरला आम्ही निवेदन दिलं, 20 तुम्हाला सांगितलं निवेदनाला. मला असं वाटतं साधा माणूस आहे, शब्दाला किंमत देईल, लोकांना पाठिंबा देईल, लोकांची साथ सोडणार नाही. इथं भाषण केलं, काही झालं तर पवारसाहेबांची साथ सोडणार नाही. मुंबईत गेला, वैशिष्ट्य जाऊन बसला. आता कुठं बसायचं हे ज्याला कळत नाही त्याला योग्य ठिकाणी बसवायचं हे उद्याच्या विधानसभेमध्ये ठिकाणी करायचं. आणि हे काम तुम्ही करा, हे काम तुम्ही करा आणि या तरुणाच्या फाशीची शक्ती या अकोला तालुक्याच्या जनतेच्या तुमच्या तरुणांच्या ताकदीवर महाराष्ट्राचं राजकारण या तरुणांच्या सामूहिक शक्तीतून आम्ही बदलल्याचं राहणार नाही हाच विश्वास आज या ठिकाणी देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद साहेब. आणि या ठिकाणी आभार व्यक्त करण्यासाठी आदरणीय खांडगे सरांना विनंती करेल, आपण आभार व्यक्त करावं ही विनंती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.